ही काळी वांगी मी आता वांग्याचा भरता करणार आहे. काळी वांगी घेतलेली आहेत. ही जवळजवळ 6-7 मी वांगी अशी गॅसवरती भाजून घेतली आणि नंतर ही अशी पाण्याखाली डायरेक्ट धुवायला घेतली. पाण्याखाली धुल्यानंतर साळीवरच्या आपोआप निघतात, म्हणून भाजून झाल्यानंतर ती अशी साळी काढायच्या. त्याच्यासाठी मी आता हे असं बारीक करून घेतलेले आहे सगळी वांगी. आणि कांदा घेतलेला आहे, लसूण, टमॅटो असं त्याला वापरणार आहे. हे आधी बारीक बारीक करून घेतले. भाजलेली वांगी 6 ते 7 वांगी मी घेतलेली होती आणि अशी सगळी बारीक करून ठेवलेली आहे. तसेच कांदे सोलून धुवून असे उभे चिरून घेतले. उभे कांदे चिरले की टेस्ट वेगळीच येते. त्यासाठी मी हे सगळे कांदे असे उभे बारीक चिरून घेतले. तसेच टमॅटो घेतले. टमॅटो पण मी उभेच चिरणार आहे. 3 टमाटे घेतले मोठमोठे. त्याच्यानंतर आपल्याला मिरची लागणार आहे, कढीपत्ता, कोथिंबीर सगळे बारीक करून घेतले. आणि अशा पद्धतीचं वांगं करून बघा, खूप छान लागतं. मला आज मिरचीवरतीच वांगं करायचं आहे. मसालासुद्धा टाकू शकतो, पण मी आज मिरचीवरती करणार आहे. मसाल्यापेक्षा मिरचीचा खूप टेस्टी लागतो. कोथिंबीर घेतली बारीक करून. असं मस्त टेस्टी होतं असा वांग्याचा भरता. भाजून खूपच टेस्टी होतं. बघा एक वेळ करून तुम्ही अशी या पद्धतीने. आणि काळी वांग्याचं छान होतं. हे बघा, हे सगळे मी आता 7-8 वांगी भाजून धुवून अशी बारीक चिरून घेतलेले साळ काढून. त्याच्यानंतर लसूण घेतलेले. लसूण जरा मी जास्तच घेतली आणि अशी जाडसरच मी बारीक करणार आहे खलबत्त्यामध्ये. एकदम बारीक करणार नाही आहे आणि एकदम जाडी पण नाही, अशी जरा मिडियममध्ये ठेवणार आहे. कारण अशा पद्धतीची लसूण केली ना की छान लागते. जाडेबरडच लसूण ठेचणार आहे. लसूण जरा प्रमाण जास्त घेतलं लसूणचं, जाडसरच ठेचलेले आहे. हे बघा, एका साईडला गॅसवर आपण तेल तापायला ठेवूया. त्याच्यानंतर जिरं टाकूया, थोडीशी राई टाकली, हिंग टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेले आहे. लसूणच टाकलेले आहे. कांदा टाकलेला आहे. कांदा मस्त ब्राऊन कलरचं करून घ्यायचं आपल्याला. कांदा थोडा नरम झाला की नंतर टमाटे टाकणार आहे. थोडं आणि थोडे हिंग टाकते. हिंगाने एक वेगळी टेस्ट येते. कांद्याचा कलर थोडा चेंज झाला, लगेच मग टमाटे टाकलेले आहे. टमाटे पण थोडे नरम झाले की नंतर वांगं वगैरे टाकायचं. थोडं नरम होण्यासाठी थोडं मीठ टाकूया. म्हणजे टमॅटो आणि कांदा लवकर नरम होऊन जातं, नरम होतं लवकर मिठाने. तसेच लगेच कोथिंबीर टाकून घेऊया. आणि अर्धी कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे. ठेवलेली आहे, अर्धी फोडणीमध्ये टाकली आहे आणि अर्धी नंतर टाकणार आहे. असं बघा, मस्त एकजीव झाला. सगळं एकजीव करून घ्यायचं. असं हळूहळू कमी गॅसवरती परतत राहायचं. आणि मला मिरचीवरतीच करायचं आहे, लाल मसाला
नाही टाकणार आहे मी. हळद टाकली नाही, गरम मसाला टाकलेला आहे, किंचित एकदम टाकलेला आहे मसाला, कारण मिरचीवरतीच करायचं आहे मला, त्याच्यामुळे किंचित टाकलेलं आहे मी. आणि आता भाजलेला वांगा टाकायचं आहे, बारीक करून ठेवलेलं वांगे सगळं मिक्स केलं आणि असं हळूहळू पूर्ण सगळा एकजीव करून घ्यायचं. किती छान दिसते बघा भाजी, आणि मस्त तशी चवीला सुद्धा लागते. हां, जशी दिसते तशी चवीला पण लागते भाजी, मस्तच. सुंदर टेक्स्चर आलेलं आहे भाजीला, मस्त गरगरीत झालेली आहे भाजी, छान. वाव, मस्त झालेले, कलरचं झाले, हे सगळे एकजीव झालेले आहे. बारीक गॅसवरती सगळं हलवून 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 असं एकजीव करून घेतला. तर जरा झाकण ठेवूया, थोडी वाफ लागू द्या आतमध्ये, मसाले वगैरे जरा वाफ सुटली, एकजीव झाले मसाले. पुन्हा बघितली मी काढून, कारण एकदम सुकी पण करायची नाही, अशी मस्त गरगरीत करायची. आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकते. शेंगदाण्याचं कूट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कोणाला टाकायचं तर टाकू शकता, ज्यांना नाही आवडत त्यांनी नका टाकू, पण टाकलं तर छान लागतं. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. थोडी कोथिंबीर वरती राहिलेली टाकते. मस्त आपली भाजी, वांग्याचा भरता भाजी तयार आहे. मस्त कशी दिसते बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही पण बनवा अशा पद्धतीने, आणि कमेंटमध्ये सांगा कशी लागली भाजी, नक्की कमेंट करा. बघा, छान भाजी दिसते. करून बघा ह्या पद्धतीची भाजी. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, आणि कमेंट करा, नक्की लाईक करा.